महाराष्ट्रात जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली. मग खरी शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? हा लढा निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचला. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा शिंदे गटालाच मूळ पक्ष ठरवलं आणि ठाकरे गटानं याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शिवसेनेच्या या संघर्षाची लढाई आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. ठाकरेंच्या बाजूने कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद बुधवारी पूर्ण झालाय. पण सिब्बल यांच्याकडून झालेल्या युक्तिवादात 57 वर्षापूर्वीच्या खटल्याचा उल्लेख वारंवार झाला. हा खटला होता सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग. याच खटल्याच्या संदर्भात शिंदेच्या शिवसेनेला पक्षचिन्ह मिळाल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं. विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा आपला निकाल देताना याचाच आधार घेतला होता. पण सादिक अली केसच्या निकालातल्या तरतुदी शिवसेनेच्या बाबतीत लागू होत नाही असं कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले. त्यामुळे ही सादिक अली केस नेमकी काय होती असा प्रश्न निर्माण होतोय. इंदिरा गांधी आणि सादिक अली यांच्यातली 1969च्या वादात सुप्रीम कोर्टानं टेस्ट ऑफ मेजॉरिटी म्हणजेच बहुमताचा कोणता नियम लावला होता? शिवसेनेच्या प्रकरणात हा 57 वर्षापूर्वीचा खटला इतका महत्वाचा का ठरतोय? ही सादिक अली केस नेमकी काय होती? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेचा वाद निवडणूक आयोगात गेला तेव्हा शिंदे गटाने सातत्याने सादिक अली केसचा दाखला दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये निर्णय देताना याच खटल्यातील बहुमताचा नियम मुख्य आधार मानून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतलेला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात सुद्धा या सादिक अली केसमधील विधिमंडळ बहुमताचा दाखला हा देण्यात आला. मात्र सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं, निवडणूक आयोग आणि अध्यक्षांनी लावलेला सादिक अली केसचा निकाल या प्रकरणाला लागू होत नाही. 21 जून 2022 ला बंडखोरी झाली तेव्हा शिंदे गटानं पक्षाच्या संघटनेत कोणतेही बहुमत असल्याचा दावा केला नव्हता. फक्त विधानसभेतील 40 आमदारांच्या जोरावर मूळ राजकीय पक्ष हडप करता येत नाही. ठाकरे गटांचे मते 10व्या अनुसूचीनुसार आमदार म्हणजे राजकीय पक्ष असा अर्थ काढणं कायदेशीरदृष्ट्या चुकीचं आहे. यामुळे सादिक अली केसचा चुकीचा वापर करून शिंदे गटाला मान्यता दिली गेल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलाकडून केला जातोय. त्यामुळे सादिक अली केस आणि त्यात सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल नक्की काय आहे ते बघूया. 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. 1966 ला लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं. शास्त्रींच्या निधनानंतर काँग्रेस पक्षावर पक्षांतर्गत असलेल्या सिंडिकेट नावाच्या जुन्या ज्येष्ठ नेत्यांचा गटाचं वर्चस्व होतं. के कामराज, मोरारजी देसाई, एस निजलिंगप्पा आणि सादिक अली जे त्यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस होते असे सगळे या गटात होते. शास्त्रींच्या मृत्यूनंतर या जुन्या नेत्यांनी इंदिरा गांधींना पंतप्रधान केलं. पण पुढे जाऊन इंदिरा गांधी आणि सिंडिकेट यांच्यात तीव्र मतभेद झाले. 1969च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार व्ही व्ही गिरी यांना पाठिंबा दिला आणि व्ही व्ही गिरी हे निवडून आले. यामुळे काँग्रेस अंतर्गत चाललेला हा वाद चव्हाट्यावर आला. या घटनेनंतर काँग्रेस पक्षात फूट पडली आणि 2 गट तयार झाले. एक काँग्रेसो जो सिंडिकेट नेत्यांचा गट होता, ज्याचे अध्यक्ष एस निजलिंगप्पा आणि सरचिटणीस सादिक अली होते. तर दुसरा होता काँग्रेस आर जो इंदिरा गांधी आणि जगजीवन राम यांचा गट होता. त्यावेळी काँग्रेसचं निवडणूक चिन्ह होतं 2 बैलांची जोडी. दोन्ही गटांनी या चिन्हावर दावा ठोकला आणि हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं. 1968च्या इलेक्शन सिम्बॉल ऑर्डरच्या पॅराग्राफ 15 अंतर्गत निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. आयोगाने पाहिलं की इंदिरा गांधी यांच्या गटाकडे लोकसभा आणि राज्यसभा म्हणजेच संसदेत आणि इतर राज्य विधानसभांमध्ये स्पष्ट बहुमत होतं. तसंच काँग्रेसच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमधील बहुतांश प्रतिनिधींचा पाठिंबा सुद्धा इंदिरा गांधींच्या बाजूने होता. निवडणूक आयोगाने इंदिरा गांधीच्या गटाला मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली आणि बैलजोडी चिन्ह बहाल केलं. या निर्णयाविरोधात सादिक अली आणि निजलिंगप्पा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पुढे 1971 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यासंदर्भात निकाल देत निवडणूक आयोगाचा निर्णय हा कायम ठेवला. पण यावेळी सर्वोच्च न्यायालयाने पुढे अशी परिस्थिती उद्भवली तर काय करायचं याबद्दल एक मार्गदर्शन केलं. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सांगितलं की जेव्हा एखाद्या राजकीय पक्षात फूट पडते तेव्हा खरा पक्ष कोणता हे ठरवण्यासाठी आयोगाने 3 चाचण्या वापराव्यात. पहिली चाचणी करावी, दोन्ही गट पक्षाच्या मूळ घटनेतील उद्दिष्टाचं पालन करत आहेत का? आता बऱ्याचदा दोन्ही गट हेच दावे करतात की आमचा गट पक्षाची मूळ उद्दिष्टे घेऊन चालत आहे. त्यामुळे ही चाचणी तशी निष्फळ ठरते. दुसरी चाचणी, पक्षाच्या स्वतःच्या नियमावलीनुसार
आणि घटनेनुसार नेमकं कोणाचं पारड जड आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक नोंदणीकृत राजकीय पक्षाची निवडणूक आयोगाकडे जमा केलेली एक स्वतःची घटना असते. यामध्ये पक्ष कसा चालवावा, पदे कशी द्यावीत आणि निर्णय कसे घ्यावेत याचे नियम असतात. तिसरी आणि सर्वात निर्णायक चाचणी यावेळी न्यायालयाने सांगितली होती, ती म्हणजे बहुमताची चाचणी. यामध्ये 2 भाग असतात, एक संघटनात्मक बहुमत आणि दुसरं म्हणजे विधिमंडळातील बहुमत. संघटनात्मक बहुमत ज्यामध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आणि प्रतिनिधी सभामध्ये कोणाकडे बहुमत आहे हे तपासलं जातं, आणि विधिमंडळ बहुमत ज्यामध्ये खासदार आणि आमदारांमध्ये कोणाकडे बहुमत आहे याची तपासणी केली जाते. साधेकाली खटल्यात इंदिरा गांधी यांच्याकडे संघटनात्मक आणि विधिमंडळ या दोन्ही पातळ्यावर स्पष्ट बहुमत होतं, त्यामुळे हा निर्णय त्यांच्या बाजूने लागला. साधेकाली खटल्याने भारतात राजकीय पक्षामधील फुटीचा निकाल लावण्यासाठी टेस्ट ऑफ मेजॉरिटी हा मापदंड म्हणून प्रस्थापित केला. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे साधेकाली खटला शिवसेनेच्या वादात खरोखरच लागू होतो का आणि त्याच्या निकालात प्रभाव पडेल का? तर निवडणूक आयोगाचा हा असा दावा आहे की शिवसेनेची 2018ची सुधारित घटना लोकशाही विरोधी आणि एकाधिकारशाही निर्माण करणारी होती. त्यात संघटनात्मक प्रतिनिधींची यादी स्पष्ट नव्हती, त्यामुळे संघटनात्मक बहुमत सिद्ध करणं हे शक्य होतं. म्हणून साधेकाली केसचा आधार घेऊन आम्ही विधिमंडळ बहुमत विचारात घेतलं, जिथे शिंदे गटाकडे 55 पैकी 40 आमदार आणि 18 पैकी 13 खासदार होते. मात्र ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद हा वेगळा आहे. त्यांच्या मते साधेकाली प्रकरणात इंदिरा गांधीकडे संघटना आणि विधिमंडळ दोन्हीकडे बहुमत होतं. मात्र शिवसेनेच्या बाबतीत 21 जून 2022ला जेव्हा शिंदेच्या नेतृत्वात बंडखोरी झाली, तेव्हा शिंदे गटाकडे पक्ष संघटनेत बहुमत नव्हतं, ते केवळ आमदाराचं बहुमत होतं. पक्षाच्या मुख्य राष्ट्रीय कार्यकारिणीत किंवा पक्ष संघटनेत उद्धव ठाकरे यांचं बहुमत होतं. त्यामुळे ठाकरे गटांच्या मते आधी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झाला पाहिजे. जर 10व्या अनुसूचीनुसार बंडखोर आमदार अपात्र ठरले असते तर त्यांचे विधिमंडळातील संख्याबळ 0 ठरते. अशा स्थितीत साधेकाली केसचा बहुमताचा नियम आमदारांच्या संख्याबळानुसार लागूच करता येत नाही. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की 2018ची पक्षघटना निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत होती. बंडखोरी होईपर्यंत शिंदे स्वतःच्या घटनेनुसार पक्षाचे नेते होते. अपात्रतेची वेळ आल्यावर तीच घटना अमान्य करणं हे साधेकाली केसमधील मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे, असा शिब्बलांचा युक्तिवाद आहे. थोडक्यात सांगायचं तर 1972ची साधेकाली केस ही भारतीय राजकारणातील पक्षांतर आणि फुटीच्या खटल्यांसाठी लाईट हाऊस मानली जाते. निवडणूक आयोगाने आणि महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी साधेकाली केसचा वापर आमदारांच्या बहुमताच्या आधारे शिंदे गटाच्या बाजूने निकाल देण्यासाठी केला. मात्र जर सर्वोच्च न्यायालयाने साधेकाली केसचा पुनर्विचार केला किंवा आमदाराच्या पक्षांतराच्या कायद्याला साधेकाली केसपेक्षा वरचं स्थान दिलं तर यापुढे पक्षचिन्ह देण्याबाबतचे पॅरामीटर्स हे बदलू शकतात, अशी शक्यता वर्तवली जाते. म्हणूनच 57 वर्षापूर्वीचा साधेकाली खटला आज 2026 मध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि शिवसेनेच्या भविष्याची दिशा ठरवण्यासाठी अत्यंत कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा मानला जातोय. या संपूर्ण कायदेशीर लढाईबद्दल तुम्हाला काय वाटतं? या निकालात साधेकाली केसचा आधार घेऊन निकाल दिला तर निर्णय कोणाच्या बाजूने जाईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.